Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. स्वर्गीय मोहम्मद सलीम शेख की भावपूर्ण श्रद्धांजलि का कार्यक्रम मराठा साहित्य सांस्कृतिक कला क्रीड़ा साहित्य मंदिर सभागृह में किया गया। इस कार्यक्रम का सूत्र संचालन समाज सेवक इकबाल कवारी इन्होंने किया। सलीम भाई के नाम से मशहूर वे नवी मुंबई के सीनियर पत्रकार के साथ साथ लीडिंग सोशल वर्कर भी थे, जिन्होंने सर्वधर्म सर्वभाव को अपने जीवन में बखूब निभाया और सैकड़ों नागरिकों की मदद की। शिवसेना द्वारा आयोजित इस शोक सभा में सभी पार्टी धर्म पंथ के लोग शामिल हुए और उनकी जिंदगी में समाज के लिए किए गए कई नेक कामों को याद किया। शोकाकुल शिवसेना नवी मुंबई के द्वारा इस मौके पे मंत्री आरिफ नसीम खान, सांसद राजन विचारे, बेलापुर विधानसभा नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विठ्ठल मोरे, जिला प्रमुख द्वारकानाथ भोईर, नवी मुंबई कांग्रेस जिलाध्यक्ष अनिल कौशिक, नवी मुंबई समाजवादी पार्टी के जिलाध्यक्ष अफसरी इमाम, बीएम सिराज पाशा भाई, पूर्व नगर सेवक वैभव गायकवाड़, निजाम भाई, पत्रकार सुधीर शर्मा और आवाज टुडे चैनल के संपादक जी मोहिद्दीन जेडी ने भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की। स्वर्गीय मोहम्मद सलीम शेख के सुपुत्र यासर अरफात शेख ने सभी का आभार माना। इकबाल भाई ने जैसे कहा कि हर धर्म में, हर मजहब में ये बात आई है कि एक दिन हर जिंदा इंसान को मौत का मजा चखना है। हर जानदार चीज को एक दिन दुनिया से जाना है। उस पर आकर हम लोग रुक जाते हैं। बहाना बनता है कि हार्ट अटैक आ गया, कोविड की बीमारी में इंसान चला गया, एक्सीडेंट हो गया, बहुत सारी वजह बनती है, रीजन बनता है। लेकिन जब इंसान की मौत और जिंदगी देने वाला तय करके रखा है, ये हम सबका मानना है, हम सबका ईमान है। जितनी जिसकी जिंदगी उसे उतनी सांस जीना है। इसलिए हर धर्म, हर मजहब अपने अनुयायियों को, अपने मानने वालों को ये दर्श देता है, ये सीख देता है कि सबसे बड़ा पैगाम इंसानियत का पैगाम। हर मजहब में इसका स्वरूप बहुत बड़े पैमाने पर दिखाया गया है और उस इंसानियत के पैगाम को आगे बढ़ाने का काम सलीम भाई ने यहां पर वाशी में किया। आज भारतीय जनता पार्टी के नेता हो, शिवसेना के नेता हो, कांग्रेस के हो, हर पार्टी के लोग, हर दल के लोग सलीम भाई को बहुत ही इज्जत की नजर से देखते थे, बहुत ही मान सम्मान देने का काम करते थे। उन्होंने कोई राजनीतिक दल की सदस्यता नहीं ली, लेकिन एक राजनेता से आगे बढ़कर काम करते थे। खासदार विचारे जी के फादर के जमाने से उनके संबंध इनके परिवार के साथ थे। पहले ईशान्य मुंबई में रहते थे, देवनार में रहते थे। वहां से जब नई मुंबई बना, वासी बना, बढ़ने लगा तो सारे लोग वहां से शिफ्ट होते गए। यहाँ पे आए, वो भी आए, आप भी आए, बहुत सारे लोग। हमारे रशीद भाई मुंबई के रहने वाले, वो भी यहाँ आए। सारे के सारे इसी तरह से लोग आए और बसते चले गए। लेकिन एक कॉस्मोपॉलिटन शहर नवी मुंबई, वाशी, इस क्षेत्र में जिस तरह से लोगों को मदद करने का काम एक समाज सेवा, जो सच्चा समाज सेवक जिसे हम कहते हैं, वो बनकर दिखाकर उन्होंने बनकर दिखाया यहाँ के लोगों, और सभी के अच्छे बुरे समय में खड़े रहते थे। लोगों को न्याय मिले, लोगों को मदद मिले। मैं जब भी वाशी आता था, मेरी मुलाकात हमेशा सलीम भाई से होती थी। पाशा भाई हैं, सारे के सारे बहुत सारे लोग हैं, मैं सबका नाम यहाँ नहीं लेना चाहता। हमेशा हम लोग
मिलते थे, और जब मैं मिलता था तो मुझे बोलते थे कि नसीम भाई, आप जिस तरह से डेवलपमेंट की बात करते हो, जिस तरह से सर्वधर्म समभाव को मजबूत करने की बात करते हो, ऐसे लीडर, ऐसे नेता बहुत कम हमको दिखते हैं। यही वक्त की जरूरत है और इसको और मजबूती देने का काम करना चाहिए। एक अच्छे विचार, एक अच्छी सोच का एक खिदमत गुजार उर्दू में कहते हैं, वो हमारे बीच से चला गया। अली अहमद शमसी साहब हमारे बुजुर्ग, बहुत बड़े समाज सेवक, शिक्षा के क्षेत्र में, अलग अलग क्षेत्रों में उन्होंने भी बहुत काम किया है। आज उनके साहबजादे आए, उनकी तरफ से ताजियत लेके, मुझे अच्छा लगा देख के। इस तरह के लोग जो अपने आप में एक मैसेज देते हैं, समाज एक संदेशा देते हैं, उनको देखकर, उनके काम को देखकर, उनके विचार को सुनकर एक मजबूती मिलती है और लोगों को हौसला मिलता है, और उस राह पर चलने वाले लोगों की संख्या, तादाद बढ़ती है। देश का राजनीतिक माहौल देश में आजादी के बाद समय समय पर अलग अलग तरह से बनता बिगड़ता गया, लेकिन राजनीतिक माहौल, राजनीति के लिए कुछ भी हो, लेकिन अच्छा अगर सच्चा समाज सेवक होगा और सर्वधर्म समभाव की नीति उसकी मजबूत होगी, तो किसी भी तरह की राजनीति का माहौल बने, उससे शहर में या इलाके में या क्षेत्र में कोई फर्क नहीं पड़ता। इस तरह से काम करने वाले लोगों में सलीम भाई का नाम सबसे आगे था। जब मैं सुना तो मुझे बहुत ही अफसोस हुआ, बड़ा धक्का लगा कि सलीम भाई को देखने के बाद जिस तरह से उनकी फिटनेस और जो जोश उनके अंदर देखने को मिलता था, ऐसा लगता नहीं था कि इतनी जल्दी हम लोगों के बीच से वो चले जाएंगे। बहरहाल मैं अपनी तरफ से, कांग्रेस पार्टी की तरफ से, महाराष्ट्र कांग्रेस की तरफ से सलीम भाई को खराज अकीदत पेश करना चाहता हूं, और यासिर शेख साहब और उनके पूरे बच्चों के लिए, उनके भाई बहन, उनके बहनों के लिए और उनके घर के खानदान अहले खाना को अल्लाह ताला सब्र दे और उनको जन्नतुल मुकाम में बेहतर दर्जेदार जगह दे, इसके लिए अल्लाह से मैं दुआ करता हूं और मैं अपनी बात को खत्म करता हूं। शुक्रिया, खुदा हाफिज। उपस्थित असलेले आमचे सन्माननीय मंत्री महोदय नसीम खानजी, आमचे ज्यांनी या ठिकाणी श्रद्धांजली सभा ठेवली ते आमचे विठ्ठलरावजी मोरे साहेब, आमचे काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय कौशिक साहेब, द्वारकानाथजी गोयल आणि समोर बसलेले सर्व मान्यवर। आज या ठिकाणी असा दिवस कधी येईल असं कधी वाटलं नव्हतं, आणि सलीमबाई म्हणजे सकाळी 5 वाजले की पहिला त्यांचा मेसेज यायचा, म्हणजे दिवसाची सुरुवात सलीमबाईपासून सुरुवात व्हायची, ते रात्री 11:30-12च्या नंतर गुड नाईट, आणि दिवसभरामध्ये सलीमबाई मग ते माझ्या घरी यायचे, त्यानंतर काही काम असेल त्या संदर्भात फोनवर ते बोलायचे। म्हणजे सलीमबाई आणि आमचं नातं फार वेगळं होतं। मला वाटतं माझे तो वडील जवळजवळ 10 वर्षापूर्वीच वारले, आणि एक वडिलकीच्या नात्याने एक काळजी घेणारा असा मला या नवी मुंबई शहरामध्ये एक सलीमबाई आमचा एक आधार होता, आणि या सलीमबाईंनी आमच्या सारख्या मंडळींना त्यांचं मार्गदर्शन असायचं। विठ्ठल मोरे तर एकदम जवळचे होते, म्हणजे विठ्ठल मोरेंच्या घरी आल्यानंतर सलीमबाईच्या घरी जाणं हे कर्तव्यच होतं, आणि वडिलकीच्या नात्याने ते आम्हाला सल्ला द्यायचे।
नवी मुंबईत आल्यानंतर सलीमबाईच्या घरी गेलो नाही आणि जर सलीमबाईला कळलं की नवी मुंबईमध्ये खासदार येऊन गेले तर मला लगेच फोन यायचा, अरे म्हणजे राहते का आता, म्हणजे असं नातं होतं. आणि मला वाटतं आमच्या पक्षाला ह्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मला वाटतं सलीमबाई. आज खऱ्या अर्थाने सर्वांना एकत्र आणून, मग ते सुख दुःखात असेल, सर्व समाजाला एकत्र बरोबर घेऊन सलीमबाई आम्हाला मार्गदर्शन करायचे. आज ज्या दिवशी विठ्ठल मोरेंचा फोन मला आला की असं असं झालं, म्हणजे विश्वासच बसत नव्हता. पाशाबाईचा फोन आला की अरे सलीमबाईचं असं, म्हणजे एवढी चांगली तब्येत असताना त्या माणसाला असं हार्ट अटॅक आला. बरं, या मंडळींनी सर्व प्रयत्न त्यांच्यासाठी केले. मला वाटतं पाशाबाईंनी तर जेव्हा मोरे साहेबांचा फोन आला की असं असं झालं तर पाशाबाईंनी 2 मिनिटात ॲम्ब्युलन्स पाठवली आणि ते डॉक्टरांनी सुद्धा प्रयत्न केले, परंतु काय आपल्या हातात नसतं. वरती विधिलिखित सर्व गोष्टी असतात, परंतु असा माणूस होणे नाही. आणि आम्ही तर विसरू शकत नाही. माझे तर संबंध त्यांचे 8 वर्षापासून 2014ला त्यांच्या घरी जेव्हा मी प्रत्यक्षात भेटलो आणि त्यानंतर त्यांचं माझ्या घरातलं ह्याच्यासारखं नातं झालं. सलीमबाई सारखा माणूस मिळले नाही यासाठी मी मगाशी मोरे साहेबांनी सांगितलं, नसीमबाईंनी पण सांगितलं, कौशिक साहेबांनी सांगितलं की कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणारा हा असा माणूस. आणि आज ते आपल्यात नाहीये, परंतु आज त्यांच्या कुटुंबियावरती जे काही संकट आलेले आहे, मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन की हे संकट त्यांना आज त्यांचा मुलगा, त्यांची 3 मुली, ते संकट दूर हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांना आज या श्रद्धांजली सभेला मी खास करून विठ्ठल मोरे साहेब यांना धन्यवाद देतो. ओम शांती. सलीमबाई हे संपूर्ण नवी मुंबईमध्ये सर्वांना परिचित असे झाले. खरं म्हणजे राजकीय अनुषंगातून पाहता ते आम्हाला सुद्धा कधी कधी मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी एखादा समाज म्हणून नाही तर सर्वसमावेशक संघटना कशी बांधता येईल, तो पक्ष कसा आपल्याला सर्वसमावेशक पद्धतीने चालवता येईल आणि त्याचबरोबर समाजाला अनुसरून त्या ठिकाणी त्या पद्धतीने कसं काम करावं, ह्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्या बोलण्यातलं सातत्याने त्या ठिकाणी जाणवत होतं. आणि म्हणून आपण पाहिलं असेल, पत्रकारिता असू द्या, सामाजिक कार्य असू द्या किंवा राजकीय काम असू द्या, या नवी मुंबईतील 3 क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय काम केलं. एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल तेवढीच आपुलकी बाळगताना सर्वसमावेशक समाजातील या नवी मुंबईतील समाजाला, सर्वसमावेशक समाजाला कसं आपल्याला काय देता येईल, त्यांच्याकरता काय काम करता येईल, मग प्रसंगी सत्तेच्या विरोधात जाऊन ते उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी वेळोवेळी अशी भूमिका घेऊन समाजातील दिनदुबळ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी आपला हक्क बजावलेला आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये असं नेतृत्व आपल्यातून हरपलेलं आहे. शेवटी ह्या पृथ्वी तळावर आपण येतो जातो. मग अशी सांगितलं की एखाद्याला एखादी आपल्याला भूमिका त्या ठिकाणी ती पार पाडायची असते आणि या नवी मुंबईमध्ये सर्वसमावेशक सर्वधर्मीय राजकीय अस्तित्व चांगल्या पद्धतीने टिकावं, ते पुढे जावं आणि त्यातून नवी मुंबईचा विकास घडावा, अशी सर्वसमावेशक भूमिका घेताना, हे काम करताना आज ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. परमेश्वर त्यांना शांती आणि
त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो की त्यांचं कार्य पुढे त्यांच्या भविष्यामध्ये चालवण्यासाठी मी ऐरोली शिवसेनेतर्फे त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की त्यांचं नाव भविष्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी अजरामर करण्यासाठी काय कार्य पुढे चालू ठेवावं. ओम शांती. गौरी साहब सलीम भाई पास गए कि गफूर भाई को टिकट दिया. जावेद खान साहब इंचार्ज थे. एक लड़का है, अच्छा लड़का चुन के आएगा. गफूर भाई आप थोड़ा सा त्याग करो. किसी के टिकट का त्याग करने के लिए बोलने की हिम्मत अगर थी तो सलीम भाई में थी. उनको बोला, उनने विड्रॉ किया, मुझे टिकट दिया, सहकार किया. ना मेरी कोई जानती ना कोई पहचान थी, खाली मालूम था कि सलीम भाई है. मतलब रियलिटी सच्चाई को जानने वाला व्यक्ति आज अपने में से चला गया. इसमें ये बोर्ड से ही खान साहब पढ़ लो आप. मोरे साहब ने बनाया है कि आदमी कितनी हाइट का होगा, कितना ऊंचा आदमी होगा. एक किस्सा विकल साहब को बताता हूं मैं, शायद आपको मालूम नहीं होगा. भाईंदर में किधर वोटिंग के लिए प्रचार के लिए आप कहीं गए हुए थे. मुझे किसी ने फोन किया कि आप सलीम भाई आपका बहुत अच्छा है, उसको फोन लगाओ. मैंने उसको फोन लगाया. सलीम भाई ऐसे मदद करनी है. आज वो नहीं है, उनके पवित्र आत्मा यहाँ पर है, अपन खड़े हैं. मन से सच बोलता हूँ मैं. उनने बोला कि मुझे मैंने राजू बेचारे को शब्द दे दिए. एक ऐसी शख्सियत जो जवान का पक्का, दिल का साफ, हर जाति धर्म की मदद करने वाला, अपने बीच में नहीं रहा. मैं नवी मुंबई जिला कांग्रेस कमेटी तरफ से उनको भावपूर्ण श्रद्धांजलि देता हूं. Friends, not relatives. We can choose neighbors, not relatives. मला असं एवढे दिवस एक खूप भाग्याचं असं मला आठवतं की मला इतके चांगले शेजारी मिळाले. कुठलाही प्रसंग मला आला तर ते अगदी खरोखर आपल्या मोठ्या भावासारख्याच असो. साधारण आमच्या दोघांचं वय सारखंच होतं, पण एक मोठ्या भावाची भूमिका बजावणारी सलीमभाई. मात्र गेल्या 3 वर्षापासून त्यांच्या धर्मपत्नी गेल्यानंतर त्यांच्यावरती खूपच स्वतःलाच सांभाळण्याची परिस्थिती आली. मानसिकदृष्ट्या ते खूपच कमजोर झालेले आम्हाला जाणवत होते. खासदार विचारे साहेब सुद्धा माझ्या मताशी सहमत होतील. आपल्यापैकी अनेक लोक सहमत होते. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी अशोकभाई बसलेले आहेत. एक चांगला कुटुंबवत्सल कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पाहताना आपल्या आयुष्यामध्ये जी आपली कर्तव्य असतात ती पूर्णपणे बजावून आज ते आपल्यातून गेलेले आहेत. त्यांच्या मुली वेल सेटल आहेत. त्यांचे चिरंजीव अशोकभाई हे सुद्धा अतिशय चांगले सेटल आहेत आणि त्यांच्याच सर्व गुणांचा त्यांनी अंगीकार केलेला असून भविष्याची वाटचाल सलीमभाईंच्या पद्धतीनेच ते करतील असा माझा विश्वास आहे. सलीमभाई वाशीमध्ये राहायला आले त्यापूर्वी ते देवनार या भागात राहत होते. मी सुद्धा 1968 पासून देवनारला होतो, जनता कॉलनी. मी त्यांना ओळखत होतो, पण एवढा माझा त्यांचा जवळचा संबंध नव्हता. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे बदल घडवलेले आहेत ते खरोखर आज सलीमभाई आपण त्यांचं या ठिकाणी एक आपला एक मार्गदर्शक केला अशा प्रकारचं वर्णन करत असताना त्यांनी खूप तपश्चर्या केलेली. तपश्चर्याशिवाय अशा प्रकारचे उद्गार कोणाकडून येत नाहीत. जरी आपण म्हटलं की मृत्यूनंतर सर्वच चांगलं. एवढंच सांगेन की सलीमभाईशी जो माझा परिचय आहे तो गेले जास्त म्हणजे इकडे सगळे अनुभवी लोक आहेत, सिनियर लोक आहेत, पण माझा मी गेले 15 वर्षापासून सलीमभाईंना ओळखतो. सलीमभाईकडे कधीही कुठल्याही प्रकारची मदत
मार्गदर्शन पाहिजे असेल तर कधीही तुम्ही सलीमबाईला फोन करा, इझिली अवेलेबल आहे. सेक्टर 6ला ते राहतात, पण तुम्ही कुठल्या घनसोलीची गोष्ट करा, कोपरखंडाची गोष्ट करा. कोपरखंडावरनं मला एक विषय आठवतो. विचारे साहेबांनी एक प्रस्ताव आणला होता 2019ला कब्रस्तानाचा. त्याविषयी मला काही कल्पना नव्हती, पण सलीमबाईंनी मला कल्पना दिली की असा एक विषय येणार आहे वैभव, आणि तो आपल्याला कुठल्याही परिस्थितीत काय करायचं बघ, तो मंजूर होऊन तो आपल्या मुस्लिम बांधवांकरता तो पास व्हायला पाहिजे. आम्ही सलीमबाईच्या मार्गदर्शनानेच तो प्रस्ताव कसा पास होईल, काय होईल त्याच्यावर विषय विनिमय केला आणि तो प्रस्ताव पारित झाला. कारण की एकदा मी कुठल्या तरी अशाच कामाच्या संदर्भात सलीमबाई बरोबर कोपरखंडाला गेलो होतो. त्यावेळेस त्या कब्रस्तानाची जी अवस्था होती त्याच्यावरनं मी सलीमबाईला कधीच विसरू शकत नाही की त्यांनी दरवेळेस म्हणजे असं पक्ष, जात, वर्ण हे कधीच नाही बघितलं. म्हणजे तो हिंदू असो, तो मुस्लिम असो. मला आठवतं बऱ्याच वेळा रक्ताच्या बाटल्यांची जेव्हा पण आवश्यकता होते, तर यासर आहे त्याच्या माध्यमातून सलीमबाई यांनी कधीही मला आजपर्यंत तरी मला आठवत नाही की सलीमबाईला फोन केला कुठल्या मदती करता आणि ते काम झालं नाही. तर मी अधिक काळ घेणार नाही, पण माझ्या परिवाराच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व माझ्या प्रभागाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजलि अर्पित करतो. ओम शांति. कि जब खबर वालिद साहब को मिली, मेरे वालिद साहब अली एम शमसी, जब उनको इस बात की खबर मिली तो बड़ा दुख हुआ उन्हें, और उन्होंने कहा कि बड़ा एक फाल शख्स हमें छोड़ के इस दुनिया फ़ानी से चला गया. हमने ज़िंदगी भर उनकी बात सुनी थी, लेकिन ये कोरोना जब से शुरू हुआ हमने उनसे रिक्वेस्ट की कि इसमें आप जो है घर से बाहर ना निकले. आज मोदी साहब का फ़ोन गया उन्हें, उन्होंने कहा कि भाई वो माज़रत चाहते हैं, लेकिन ताज़ियती सलाम आप सभी को और अरफात को स्पेशली उन्होंने भेजा है. सलीम भाई के ताल्लुक़ से सिर्फ इतना ही कहूँगा कि हमारे बाद इस महफिल में अफसाने बयां होंगे, बहारे हमको ढूंढेंगी, न जाने हम कहाँ होंगे. सलीम भाई की जो शख्सियत थी, बड़ी शगुफ्ता मिजाजी और बड़े हम्बल, लोगों को जोड़ना, इंसानियत को जोड़ने का काम किया उन्होंने. एक अच्छे बड़े समाजी कारकुन, अच्छे लीडर, और सिर्फ एक ही समुदाय या उसके लिए वो जैसे बोलते ना उनके लिए ही मशहूर और उन्हीं से मोहब्बत नहीं, सबको उनसे मोहब्बत थी. कैलाशवासी सलीमभाई शेख यांच्या शोकसभाला आपण उपस्थित आहात. माननीय खासदार साहेब पण त्यांचे मित्र म्हणून या सभेला उपस्थित आहेत. सलीमभाई आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, त्या टोकाला या टोकाला सलीमभाई गेली 40 वर्ष चांगल्या प्रकारे संबंध होता. सेक्टर 2 राहत होते तेव्हापासून संबंध होता. सर्वांच्या दुःख सुखामध्ये भाग येणारा माणूस, कधी भेदभाव न मानणारा माणूस आपल्यातून निघून गेला. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. नमस्कार. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.